अमरावती जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये काल NICUमध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं 3 बालकांचा मृत्यू झाला आणि यामध्ये 6 बालकं जे आहेत ते अजूनही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार या ठिकाणी सुरू आहेत. एकंदरीत आता जर बघितलं एक नवीन घडामोड, एक नवीन बातमी जी आहे ती पुढे येत आहेत. जे रुग्णालय प्रशासन आहे, या रुग्णालय प्रशासनानं जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी PWDचं जे विद्युत विभाग आहे त्या ठिकाणी फायर ऑडिट करण्यासाठी पत्र दिलं होतं. 17 जुलैला हे पत्र दिलं होतं. मात्र 17 जुलैला पत्र दिल्यानंतर देखील या ठिकाणी फायर ऑडिट जे आहे ते करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे फायर ऑडिट जे आहे पूर्णपणे एक्सपायर झाल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे. एकंदरीत बघितलं तर ही या रुग्णालयाची जुनी इमारत आहे आणि या जुन्या इमारतीमधून 1 वर्षापूर्वीच हे संपूर्ण रुग्णालय जे आहेत या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं होतं. त्यानंतर फायर ऑडिटसाठी या प्रशासनानं पत्र दिलं असतानाही PWDच्या विद्युत विभागानं फायर ऑडिट का केलं नाही असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे. त्यामुळे निश्चितच संपूर्ण आरोप जे आहेत ते PWDच्या आरोग्य विभागावर या ठिकाणी ओढवल्या जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कालच या ठिकाणी आरोग्यमंत्री जे आहेत ते आंबेडकर येऊन गेले आणि त्यांनी या ठिकाणी चौकशी समिती नेऊन 8 दिवसाच्या आतमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे. असं असताना फायर ऑडिट का झालेलं नाही या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्या कारणानं आत्ता नेमकं प्रशासन काय या फायर ऑडिट झालं नसल्या कारणानं PWDच्या विद्युत विभागात काय कारवाई करते बघणं गरजेचं आहे. सुरेंद्र कुमार, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती.